एक दिवस शाळेसाठी या उपक्रमांतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रत्नागिरीतल्या नाचणे गावातल्या शाळेत हजेरी लावली आणि दुसरीत शिकणाऱ्या या चिमुकलीला नवी ओळख मिळाली। कारण नकुशा आता सोनल झालीये। नकुसातलं जे नकोशेपण आहे ते तिच्या डोळ्यांमध्ये मला दिसून आलं आणि हे नकुसाचं नकोपण आपण हवंहवंसं करूयात। या निष्पाप, निर्वाज आणि छोट्याशा मुलीला सक्षम बनवण्यासाठी जर तिला स्वतःची अशी ओळख दिली तर ती आयुष्यात नक्कीच पुढे कुठेतरी जाईल। या हेतूनं मुख्याध्यापक आणि तिच्या पालकांशी चर्चा करून तिला तिच्या आवडीचं सोनल हे नाव देण्यासाठी आम्ही ठरवलं। नकुशाच्या आईवडिलांना शाळेत बोलावण्यात आलं। शिक्षकांनीही तिच्या आईवडिलांना नाव बदलण्यासाठी आग्रह धरला। नकुशाचं नामकरण होताच विद्यार्थ्यांनीही जल्लोष केला। नकुसा नाव सांगितल्यानंतर हे नाव आज तिला काय एवढं त्या नावाबद्दल वाटत नाहीये, परंतु भविष्यामध्ये ज्यावेळेला ही मुलगी मोठी होईल त्यावेळेला आपण समाजाला नकोशी होतो किंवा आपण कुटुंबाला नकोशी होतो, ही जी भावना आहे ही भावना वाढीस लागेल आणि त्यामुळे तिला आयुष्यामध्ये एक वेगळं नाव देण्याचं असं मी ठरवलं। नाना शिंदे यांना चौथी ही मुलगी झाल्यानं घरच्यांनी तिचं नाव नकुशा ठेवलं। तेव्हापासून घरच्यांसाठी ती कायमची नकुशाच झाली होती। नकुसा ती घरच्यांनी ठेवलेली ती आम्हाला माहितच नव्हतं ना ग्रामपंचायतमध्ये। पुन्हा नंतर आम्हाला ते समजलं नकुसा नाव ठेवलं। सोनल या नावानंच आम्ही हाक मारणार। आता नकुशाचा वनवास सोनलसाठी कायमचा संपलाय। इतर मुलींप्रमाणे सोनललाही तितकंच प्रेम देण्याचं आश्वासन तिच्या आईवडिलांनी दिलंय। त्यामुळे नव्या नावाप्रमाणे सोनल पुढेही उंच भरारी घेणार यात शंका नाही। सचिन देसाई, एबीपी माझा, रत्नागिरी।